आता आपण सत्यनारायणाच्या कथेला सुरुवात करतोय. सत्यनारायण अर्थात हे व्रत आहे. सत्यनारायण हे व्रत असल्यामुळे प्रत्येक व्रताच्या अनुषंगाने जशी कथा असते तशी सत्यनारायणाच्या अनुषंगाने सुद्धा कथा आहे. 5 अध्यायांची कथा आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर या व्रताचा उगम कसा झाला, प्रचार कसा झाला, प्रसार कसा झाला. आपल्याला तीर्थप्रसाराला कुठेही आमंत्रण असेल तर शक्यतो जावं, ते टाळू नये. आणि फार महत्त्वाचं, आपल्या मनामध्ये जर प्रेरणा आली की आपण पूजा करावी, अर्थात प्रत्येक गोष्टीसाठी नियोजन लागतं, तसं सत्यनारायण पूजेलाही नियोजन लागतं. त्यामुळे लगेच काही त्या दिवशी शक्य नसेल तरी किमान त्या आठवड्यात, त्या महिन्यात किंवा दिवाण त्या वर्षभरात म्हणजे संवत्सरात तरी सत्यनारायणाचं पूजन करावं असा आग्रह यामध्ये सांगितलेला आहे कथेमध्ये. कारण ती अंतप्रेरणा ही भगवंताने आपल्याला दिलेली असते. आपल्या मनात आलं असं नसतं, तर त्या भगवंताची ती प्रेरणा असते, त्याची इच्छा असते, म्हणून ते कथन आपल्याला करायचं असतं, ते पूजन आपल्याला करायचं असतं. आता ही कथा विस्तृतपणे सांगतो, मनोभावे ऐकायचे. इतकी मनोभावे की मी प्रश्न विचारेल तर त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण कथा प्रारंभ. अध्याय पहिला. श्री गजाननाय नमः. आता सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो. एकदा नैमिष नावाच्या अरण्यामध्ये राहणाऱ्या शौनकादिक ऋषीमुनींनी पुराणे कथन करणाऱ्या सूत महर्षींना प्रश्न केला. हे महर्षी, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्याने मिळतात हे ऐकण्याची आमच्या मनात इच्छा आणि श्रद्धा उत्पन्न झालेली आहे. तेव्हा त्याचे कृपया निराकरण करावे. सूतमुनी सांगतात, फार पूर्वी देवर्षी नारद मुनींनी हाच प्रश्न भगवंत महाविष्णूंना विचारला होता. तेव्हा महाविष्णूंनी नारदांना सांगितले, अरे नारदा, लोकोद्धारासाठी अतिशय सुंदर प्रश्न विचारला आहेस, म्हणून आजपर्यंत गुप्त असलेले हे व्रत म्हणजे सत्यनारायण होय, हे व्रत मी आज तुझ्या पुढे उघड करतो आहे. नारद मुनी म्हणतात, भगवंत, हे केवळ नारायणांनाच पावणारे व्रत असे का बरे? तेव्हा भगवंत म्हणतात, फार पूर्वी विश्वाची उत्पत्ती झाली तेव्हा सर्वप्रथम ब्रह्माजी म्हणजे जन्मदाता, महाविष्णू म्हणजे मी स्वतः जगत पालन करता, पापहर्ता, आणि महादेव म्हणजे जगत संहार करता, अशी आमची कर्म विभागणी झाली आहे. आता जगाचे पालकत्वच माझ्याकडे आल्यामुळे सर्व जगाचा उद्धार होईल असेच व्रत आहे जे मला पावणारे आहे, ते मी आज तुझवरील माझ्या स्नेहामुळे प्रकट करतो. हे ऐकतात नारद मुनी म्हणतात, भगवंत, हे व्रत कधी करावे, कसे करावे, केव्हा करावे, सर्व जाणून घ्यायला मी उत्सुक आहे, कृपया उघड करावे. भगवंत म्हणतात, अतिशय सोपे आणि सुंदर असे हे व्रत आहे. कोणत्याही शुभ दिवशी मनुष्य सत्यनारायणाचे व्रत करू शकतो. हे व्रत करताना दिनशुद्धी जरूर पाहावी, मात्र त्या व्यतिरिक्त कोणताही मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही. अतिशय मनोभावे सत्यनारायणाचे व्रत करावे. चौरंगाला केळीच्या मंडपाने सुशोभित करावे. मधोमध स्वच्छ सुंदर वस्त्र अंथरावे. त्याच्यावरती गहू किंवा तांदळाचा बुगला मांडावा. मधोमध उत्तम प्रकारे कलश स्थापना करावी, अर्थात विघ्नहर्त्या गणरायाच्या पूजेने आरंभ करावा. आणि नंतर क्रमाक्रमाने कलश पूजन करावे, पुण्याह वाचन करावे. तामणामध्ये तांदळाचा बुगला घ्यावा, त्यामध्ये नवग्रह यंत्र किंवा सुपारीवरती नवग्रहांचे दशदिक्पालांचे आवाहन पूजन करावे. आणि असे करून त्यानंतर त्यामध्ये महाविष्णूंच्या प्रतिमेचे, मूर्तीचे किंवा सुपारीवरती आवाहन पूजन अभिषेक करावा, स्थानापन्न करावे. महाविष्णूंना अतिशय प्रिय असणारी म्हणजे हरिप्रिया असणारी म्हणजे तुळस अर्पण करावी. 108 किंवा 1008 या प्रमाणात तुळशी अर्चन करावे. नंतर या अनुषंगाने जी कथा प्रसारित होईल तिच्या श्रवण भक्तीचा आनंद घ्यावा. भगवंतांना अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे केळी, दूध, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा यांचं संयुक्त प्रमाण होय, ते 1.25 प्रमाणात असावे. आणि असे केल्यानंतर सद्वर्तनी, स्वच्छ चारित्र्याचे असावे. असे केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा निश्चित पूर्ण होतात. कलियुगात सर्व जीवांना दुःखनाशाचा हाच एक सोपा उपाय आहे. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील पहिला अध्याय पूर्ण झालाय. इति श्री स्कंद पुराणे रेवा खंडे सत्यनारायण व्रतकथायां प्रथमोऽध्याय गौडः. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. श्री सत्यनारायण महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री गणेशाय नमः. सत्यनारायण पूजा कथेचा दुसरा अध्याय फार पूर्वी काशीनगरामध्ये एक अत्यंत गरीब असा ब्राह्मण राहत होता.
पूर्वीच्या काही चुकीच्या आर्थिक निर्णयांमुळे त्याच्यावरती आर्थिक डबघाईची वेळ आली होती आणि परिणामस्वरूप तो ब्राह्मण उदरनिर्वाहासाठी भिक्षा मागून दिवस कंटत होता. हा ब्राह्मण अतिशय वेदविद्या प्रवीण होता. एके दिवशी या ब्राह्मणाच्या पूर्वकर्मांचा जो काही वाईट कर्म होते त्याचा लोप झाला. तेव्हा या ब्राह्मणाने व्रत करण्याचे निश्चित केले, कारण त्याला भगवंतांनी तसा दृष्टांत दिला. त्यामुळे त्या ब्राह्मणाने व्रत करण्याचे निश्चित केले. दुसरे दिवशी प्रातःकाळी उठला आणि आपले संपूर्ण अंधिक आटोपले. गावामध्ये भिक्षा मागण्यास निघाला. आज मला भिक्षा मागून जे काही द्रव्य मिळेल त्या द्रव्याने मी उत्तम प्रकारे प्रभू श्री सत्यनारायणाचे पूजन करेन असा मनाशी निश्चय केला आणि भिक्षा मागू लागला. त्याला नेहमीपेक्षा दुप्पट द्रव्य मिळाले. मोठ्या आनंदी अंतःकरणाने त्या ब्राह्मणाने बाजारहाट केला. संपूर्ण पूजा सामग्री एकत्रित केली. आपल्या घरी परतला. आपल्या घरी परतल्यानंतर आपल्या बांधवांसह आपल्या परिवारासह उत्तम प्रकारे शुचिरभूत होऊन उत्तम प्रकारे श्री सत्यनारायणाचे षोडशोपचारे पूजन केले. या पूजनामुळे प्रभू संतुष्ट आले आणि नंतर नगरीतील राजाला देखील सुबुद्धी झाली. राजाने ब्राह्मणाला बोलावून घेतले, उत्तम पाठशाळा बांधून दिली आणि म्हणाला, हे ब्राह्मणश्रेष्ठा, मला तुझ्याविषयी पुरेशी माहिती नव्हती. मात्र तू स्वतः वेदविद्या प्रवीण ब्राह्मण आहेस. त्यामुळे आपल्या नगरातील विद्यार्थी दुसरीकडे जाऊन शिक्षण घेता यापेक्षा मी तुला पाठशाळा बांधून दिलेली आहे. इथेच उत्तम प्रकारे विद्यादानाचे कार्य कर. हे ऐकताच ब्राह्मण देखील आनंदला. त्याला साक्षात राजाश्रय मिळाला. त्यामुळे हा ब्राह्मण उत्तरोत्तर चांगल्या प्रकारे प्रगती करू लागला. आपल्या ओजस्वी विद्यापूर्ण वाणीने त्याने अनेक विद्यार्थी घडवले. उत्तम प्रकारे धनसंचय केला. भिक्षा मागण्याची वेळ राहिली नाही आणि हा ब्राह्मण उत्तम धनसंचय झाल्यावर स्वतःचे सुंदर टुमदार घर बांधण्यात यशस्वी झाला. घराची वास्तू शांत केली. त्याच्या निश्चित दुसऱ्या दिवशी त्याने प्रभू श्री सत्यनारायणाचे यथासांग पूजन आरंभ केले. त्याच वेळेला तिथे एक मोळीविका अवतरला. मोळीविकाने ब्राह्मणाला पूजन करताना पाहिले. मोळी बाहेर ठेवली. घरामध्ये प्रवेश केला. पिण्यासाठी पाणी मागितले आणि उत्तम प्रकारे त्याने ब्राह्मणाला साष्टांग दंडवत प्रणाम केला. आदराने म्हणाला, हे ब्राह्मण श्रेष्ठा, असे हे कोणते व्रत केले ज्यामुळे हा चमत्कार घडला की आज आपण अत्यंत सुस्थितीत आहात. आज आपणाला कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. हे ऐकताच तो ब्राह्मण मोळीविक्याचा सद्भाव समजला आणि म्हणाला, मी सत्यनारायणाचे म्हणजे जगत्पालन करता पापहर्ता महाविष्णूंचे महालक्ष्मीचे एकत्रित पूजन केले. हे पूजन केल्याने मला गोडी तर लागली. दर पौर्णिमेला संक्रमण काळी मी सत्यनारायणाचे पूजन करतो. यामुळे माझा जसा उद्धार झाला तुझाही हो, कारण तू जे व्यापार करतोस त्यामध्ये अनेक वेळा चढ उतार पाहतोस. हो महाराज, मी हे सर्व पाहून त्रस्त झालेलो आहे असे मोळीविक्या देखील म्हणाला आणि मोळीविक्याने अत्यंत आनंदाने व्रत समजावून घेतले. उत्तम प्रकारे त्याने कथा श्रवण केली. तीर्थप्रसाद भक्षण केला. गावात मोळी विकण्यास गेला आणि मनात निश्चित केले, आज माझी सर्व लाकडे विकली गेली तर मी देखील उत्तम प्रकारे सत्यनारायणाचे पूजन करेन. अशा प्रकारे त्याने मनात निश्चय केला आणि गावात लाकडे विकू लागला. खरोखर त्याची सर्व लाकडे विकली गेली. नेहमीपेक्षा दुप्पट तिप्पट द्रव्य त्याला मिळाले. मोठ्या आनंदी अंतःकरणाने त्याने पूजा सामग्री बाजारात जाऊन खरेदी केली. घरी परत येताना ब्राह्मणाला दुसऱ्या दिवशीच्या पूजेचे आमंत्रण दिले. घरी परतला. दुसरे दिवशी प्रातःकाळी शुचिरभूत झाला. सहपरिवार त्याने उत्तम प्रकारे ब्राह्मणासह सत्यनारायणाचे षोडशोपचारे पूजन केले. या पूजनामुळे त्या मोळीविक्याला व्यापारात उत्तम गती प्राप्त झाली. जिथे महाविष्णू स्थिर तिथे महालक्ष्मी सुद्धा स्थिर झाली आणि त्यामुळे त्याला व्यापारामध्ये सुख समृद्धी संपन्नता भरभराट प्राप्त झाली. तो मोळीविक्या देखील प्रत्येक पौर्णिमेला आवर्जून न चुकता सत्यनारायणाचे व्रत करू लागला. त्यामुळे तो या लोकी सुखी झाला. शेवटी सत्यनारायण प्रभूंच्या सत्यलोकी गेला. म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन अवश्य करावे. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील दुसरा अध्याय पूर्ण झालाय. इति श्री स्कंद पुराणे रेवा खंडे सत्यनारायण व्रतकथायां द्वितीयोध्याय गौडः. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. श्री सत्यनारायण महाराज की जय.
गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री गणेशाय नमः. सत्यनारायण पूजा करिता तिसरा अध्याय सांगतो. फार पूर्वी काशी नगरामध्ये एक उल्कालमुख नावाचा राजा होऊन गेला. हा राजा प्रजेचे पालन करण्यास अतिशय तत्पर असा होता. सार्वभौम असे त्याचे राज्य होते. हा राजा राज्यकारभारात अत्यंत कुशल होता. प्रजेचे स्वतःच्या पुत्राप्रमाणे तो पालन करत असे. हा राजा प्रत्येक पौर्णिमेला न चुकता गंगा किनारी सत्यनारायणाचे पूजन करत असे. हा राजा पूजन करत असताना त्या ठिकाणी उत्तम प्रकारे एके दिवशी एका साधू नावाच्या वाण्याचे म्हणजे व्यापाराचे आगमन झाले. व्यापारी आला. त्याने राजाला पूजन करताना पाहिले. त्याने नौका नदी किनारी उभी केली. तर राजाजवळ गेला. विनम्रपणे राजाला प्रश्न केला, हे राजन, भक्तियुक्त अंतःकरणाने चित्त भरून येऊन तू हे कोणते व्रत करतो? तुझ्याकडे तसे पाहता, वास्तविक पाहता तू सम्राट आहेस, त्यामुळे कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. जेव्हा मनुष्याला कोणत्याही गोष्टीची काहीतरी कमतरता असते, काहीतरी हवे असते, तेव्हाच तो भगवंताला शरण जातो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. हे ऐकताच राजा हसतो आणि म्हणतो, नाही रे साधुवाण्या, मी तुला सांगतो, आपले राज्य हे संपन्नतेने भरलेले आहे. मी स्वतः चक्रवर्ती सम्राट आहे. सगळी प्रजा देखील हे मान्य करते. प्रजेमध्ये सार्वभौमत्व जे आहे, त्या एकमेकांमध्ये जो प्रेमभाव आहे, स्नेहभाव आहे, सहकार्यभाव आहे, हे सर्व माझ्या कुशल राज्यकारभारामुळे निश्चित आहे. पण याकरता प्राप्त होणारी सद्बुद्धी हे स्वतः भगवंत मला प्रदान करता, अशी माझी वैयक्तिक श्रद्धा आहे. हे ऐकताच साधुवाण्याने व्रत समजावून घेतले. म्हणाला, महाराज, माझ्या धर्मपत्नीला लीलावतीला गर्भ राहत नाही आणि त्यामुळे अनेक वेळा प्रयत्न करून सुद्धा आम्ही अजूनही संतानहीन आहोत. आणि म्हणूनच हे व्रत केल्याने मलाही निश्चितपणे वाटते आहे की माझी इच्छा पूर्ण होईल, कारण माझ्याकडे धनधान्याची समृद्धता आहे. पण ह्या सर्वाचा उपभोग घेणारी कोणतीही संतती मात्र नाही. म्हणून मी आणि माझी पत्नी लीलावती आम्ही दोघं दंपती अत्यंत दुःखी असतो. हे ऐकताच राजा म्हणाला, साधव, तू हे व्रत निश्चित कर. तू मातू नकोस, मी तुला वसा देतो, मात्र तो टाकू नकोस, एवढे लक्षात ठेव. हे ऐकता साधुवाण्याने व्रत समजावून घेतले. अतिशय आनंदाने तो आपल्या घरी परतला. धर्मपत्नी लीलावतीसह त्याने नवस केला, जेव्हा मला सुदृढ निरोगी दीर्घायुषी संतती प्राप्त होईल, तेव्हा मी प्रभू श्री सत्यनारायणाचे उत्तम पूजन करेल. आणि काय आश्चर्य, पतीची सेवा करत असता लीलावती पुनश्च एक वार गर्भवती राहिली. यावेळेला मात्र हा गर्भ टिकला, उत्तम प्रकारे संवर्धित झाला, वाढला आणि त्यामुळे तिला उत्तम डोहाळे लागले. 7व्या महिन्यात उत्तम डोहाळे लागल्यानंतर 10व्या महिन्यात ती लीलावती आनंदाने प्रसूत झाले. एका सुंदर सद्गुणी कन्येला तिने जन्म दिला. कन्येचे कलावती असे नामकरण देखील झाले. आता तरी आपण सत्यनारायणाचे पूजन करूया, असे लीलावतीने साधुवाण्याला मधुर शब्दांनी आठवण दिली. तेव्हा साधुवाणी म्हणतो, अगं प्रिये, आपण मुलीच्या विवाहाच्या समयी सत्यनारायणाचे व्रत करूया. जावाई आणि लेकीकडनं पूजन केले असता निश्चित परमभाग्य प्राप्त होते, असे मी ऐकलेले आहे. हे ऐकतात लीलावती आनंदाने सुखावली. दोघे दंपती आनंदाने व्यापार करू लागले, उत्तरोत्तर उत्कर्ष पाहू लागले. कलावती कन्या देखील उत्तम प्रकारे वाढू लागली. जशी ती विवाह योग्य झाली, तेव्हा तिचा थाटामाटात विवाह सोहळा संपन्न केला गेला. आता तरी साधुवाण्याने जावाई आणि लेकीसह यथाविधी यथाभक्ती सत्यनारायणाचे पूजन करणे अपेक्षित होते. मात्र इथे त्याला चक्क विसर पडला. साधू आणि जावयाला बरोबर घेऊन चंद्रकेतू राजाच्या रमणीय नगरात निघून गेला. व्यापारातील खाचखळगे समजावत जावयाला देखील आपल्या व्यापारात सामावून घेऊ लागला. काही काळ खरोखर उत्तम गेला. मात्र हा साधू आणि आपल्या पूजनाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झालेला आहे आणि म्हणूनच याला कठीण भयंकर दुःख प्राप्त असा भगवंतांनी शाप दिला. शापाचा परिणाम असा घडला, राजवाड्यात चोरी करण्यात एक चोर यशस्वी झाला. भगवंतांची प्रेरणा असावी किंवा ती माया असावी, पण तो चोर राजवाड्यात चोरी करण्यात यशस्वी झाला. पळून चालला होता, मात्र हिरे जडजवाहीर घेऊन तो पळत होता. त्याचा वेग वारंवार मंदावत होता. मात्र मागून राजदूतांना खबर लागताना ते पाठलाग करू लागले. वेगाने राजदूत जवळ येत होते, तेव्हा चोराने विचार केला, चोरीच्या मुद्देमालासह जर आपण अटक झालो तर आपली
खैर नाही. आणि म्हणूनच चोराने काय केले तर चोरले द्रव्य नेमके साधुवाण्याच्या नौकेमध्ये लपविले आणि तिथून पळून गेला. चोर पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र त्याच वेळेला सर्व चोरीचा माल हा साधुवाणी हा जो व्यापारी आहे त्याच्या नौकेत सापडला आणि त्यामुळे पुराव्यासह साधुवाणी आणि जावई सापडले म्हणून त्यांना अटक केली गेली. राजासमोर उभे केले गेले. पुराव्यासह सापडल्याने क्रुद्ध राग आलेल्या राजाने दोघांना किल्ल्यातील कारागृहात टाकून घेत दिले. त्यांचे बोलणे कोणीही ऐकले नाही. जादूवाणी आणि जावाई वारंवार बिनवत होते की आम्ही दोघे चोर नाही, परंतु त्यांच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केले गेले. इतकेच नाही, त्यांनी व्यापारात जे कमवलेले द्रव्य होते, जे नौकेत होते, ते सर्व नौकेतले द्रव्य देखील राजखजिन्यात जमा केले गेले. साधुवाणी आणि जावाई यांच्यावरती चोरीचा ठपका ठेवण्यात आला. दोघेही व्यापारी वेशातील चोर आहे अशी त्यांच्यावरती आळ आला आणि त्यामुळे साधुवाणी दुःखी झाला. इकडे साधुवाण्याच्या घरी दिवसेंदिवस जे कमवलेले द्रव्य होते, घरी साठलेले द्रव्य होते, ते देखील संपत गेले. त्यामुळे त्याची पत्नी लीलावती आणि मुलगी कलावती या घरोघर भिक्षा मागण्यासाठी प्रवृत्त झाल्या. कशी बशी भिक्षा मागून आपले दिवस कंटू लागल्या. एके दिवशी साधुवाण्याची मुलगी कलावती भिक्षा मागायला गेली असता त्या ठिकाणी तिने सत्यनारायणाचे पूजन चाललेले पाहिले. मनोमन वर मागितला. तीर्थप्रसाद मनोभावे भक्षण केला. घरी परतली तेव्हा तिने लीलावतीला म्हणजे आईला कलावती म्हणते की मी सर्व इच्छा पूर्ण करणारे असे श्री सत्यनारायणचे व्रत पाहिले. आपल्याही इच्छा पूर्ण व्हाव्यात, पूर्वीची सुबत्ता संपन्नता यावी, माझे वडील आणि माझे पती लवकरात लवकर घरी परत यावे हा संकल्प करून आपण श्री सत्यनारायणाचे पूजन करूया असे कलावती लीलावतीला म्हणाले. लीलावतीला देखील सत्यनारायण व्रताचे स्मरण झाले. अत्यंत आनंदाने त्या मायलेकींनी सत्याची पूजेची संपूर्ण सामग्री आणली. उत्तम प्रकारे गावातील वेदवेत्ता ब्राह्मण बोलवला. सत्यनारायणाचे पूजन करविले. या पूजनामुळे प्रभू संतुष्ट झाले. चंद्रकेतू राजाच्या स्वप्नात दृष्टांत दिला. दोन्ही वाण्यांना मुक्त करण्याची आज्ञा केली. राजाज्ञेप्रमाणे दोन्ही वाण्यांना मुक्त केले गेले. राजा अत्यंत भाविक होता, त्यामुळे साक्षात भगवंतांनी दोन्ही वाण्यांची साक्ष दिली. म्हणजे निश्चितच हे चोर नाहीत, केवळ यांच्यावरती दुर्दैवाने चोरीचा आळ आलेला आहे. हे राजाने ताडले. दोन्ही वाण्यांना मुक्त केले. शौर कर्म मंगल स्नान घातले. गोड भाषणाने त्यांना संतोष दिला. त्यांचा निरोप घेतला आणि राजाला देखील पश्चाताप झाला. म्हणून प्रायश्चित्त स्वरूप म्हणून राजाने दोन्ही वाण्यांचे जे धन घेतले होते, जे नौकेतले धन जप्त केले होते, ते 4 पट करून त्यांना परत केले आणि त्यांचा निरोप घेतला. या ठिकाणी सत्यायन कथेतील 3रा अध्याय पूर्ण झालाय. इति श्री स्कंद पुराणे रेवा खंडे सत्यनारायण व्रतकथायां तृतीयोध्याय गूढः. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. श्री सत्यनारायण महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री गणेशाय नमः. सत्यनारायण पूजा करिता 4था अध्याय सांगतो. मागील कथेचाच पुढील विस्तार असा. साधुवाण्याला अचानक द्रव्य सापडले, घबाड मिळाले. विना कष्टाचे, विना सायास मिळालेले जे द्रव्य होते ते नेहमीच बऱ्याचदा गर्व उत्पन्न करविते. ते साधुवाण्याच्या बाबतीत झाले आणि त्यामुळे साधुवाण्याने काय केले तर साधुवाण्याने सर्वप्रथम सर्व द्रव्य गर्वाने नौकेत लादायला सुरुवात केली. मात्र कोणताही दानधर्म त्याने केला नाही. उलट जे काही द्रव्य होते ते द्रव्य आपल्या नौकेमध्ये लादले. जितके म्हणून लपवता येईल तितके तो लपवू लागला. मात्र त्या साधुवाण्याची परीक्षा करण्यासाठी साक्षात भगवंतांनी संन्यास वेश धारण केला. त्याच्या समोर उभे टाकले. त्याला म्हणाले, अरे साधव, या तुझ्या नौकेत काय माल भरत आहेस ते सांग पाहू. तेव्हा साधुवाणी म्हणतो, माझ्या नौकेमध्ये फक्त वेली आणि पालापाचोळा आहे, यामध्ये कोणतेही द्रव्य नाही. हे संन्यासा, तुझी द्रव्य नेण्याची किंवा मिळवण्याची इच्छा असेल तर ते माझ्याकडून पूर्ण होणार नाही. येथून चालता हो. त्याचे कठोर भाषण ऐकून संन्यास वेशधारी भगवंत म्हणतात, तथास्तु, तुझे बोलणे खरे हो.
आणि त्यानंतर साधुवाण्याच्या नौकेमध्ये खरोखर सर्व द्रव्य अदृश्य झाले. त्या ठिकाणी केवळ वेली आणि पालापाचोळा दिसतात. साधुवाण्याला चूक उमगली. धावत धावत तो संन्यासाजवळ गेला, हातापाया पडू लागला, म्हणाला, हे भगवंत, आपण जे कोणी आहात हे आपले खरे रूप दृष्टीगोचर करावे. माझ्याकडून आपणाविषयी बोलताना, आपणाला ओळखताना चूक झालेली आहे, त्याची मी वारंवार क्षमा मागतो. असे म्हणून तो गडबडा लोळू लागला, पश्चाताप करू लागला. साधुवाणी असा दुःखी पाहून भगवंतांना दया आली. साधुवाण्याला खरोखर पश्चाताप झालेला आहे हे पाहून स्वतः भगवंतांनी संन्यास वेश त्याग केला. त्या ठिकाणी मूळ विष्णू रूपात त्याला दर्शन दिले आणि म्हणाले, अरे साधव, तुझा वारंवार मी उद्धार केला. तुला संतती नव्हती, ती प्राप्त झाली. जेव्हा चोरीचा आळ माझ्या अवकृपेने आला तेव्हा तो दूरही मीच केला आणि उलट तुला 4 पट द्रव्य प्राप्त करून दिले. मात्र असे असताना तुला माझ्या पूजनाचा विसर पडतो. तू नवस करतो, शब्द देतो, मात्र व्रत पूर्ण करत नाही. हे योग्य नव्हे. असे म्हणून साधुवाणी म्हणतो की यापुढे प्रत्येक पौर्णिमेला संक्रमण काळी मी भगवंत तुमचे पूजन करेल, मात्र माझा उद्धार करावा. हे ऐकताच भगवंत तथास्तु म्हणतात आणि आनंदाने तो हरी तेथेच अंतर्धान पावला. साधुवाण्याने नौकेकडे जाऊन पाहिले. पुन्हा नौका द्रव्याने भरले दिसले. अतिशय आनंदाने तो आपल्या नगरात आला. त्याची रत्नपुरी नगरी जशी जवळ आली तसा द्रव्य रक्षक दूत घरी गेला. साधुवाण्याची पत्नी लीलावती आणि मुलगी कलावती सत्यनारायणाच्या पूजेमध्ये मग्न होत्या. त्यावेळेला साधुवाणी भद्रावरती वाट पाहत होता. लीलावती दूताला आलेले पाहून आनंदाने मुलीला म्हणाली, आपली पूजा फळलेली आहे. आता लवकरात लवकर तू पूजा पूर्ण कर आणि मग बंदरावरती ये. तोपर्यंत मी औक्षणाचे ताट घेऊन स्वागतासाठी बंदरावरती जाते. असे म्हणून लीलावती औक्षणाचे ताट घेऊन त्या दूताबरोबर निघून गेली. त्याच वेळेला कलावती कन्येने आईच्या आज्ञेला शिरसावद्य मानत आनंदाने सत्याची पूजा पूर्ण केली. मात्र तिलाही पतीला आणि आपल्या वडिलांना भेटण्याची उत्सुकता होती. त्यामुळे ती धावत धावत बंदरावरती निघून गेली. तिच्याकडून तीर्थप्रसादाचा त्याग झाला. त्यामुळे कलावती कन्या जशी बंदरावर येते तो तिचा पती असलेली नौका पाण्यात अचानक अदृश्य झाली. साधुवाणी अतिशय दुःखी झाला. कलावती कन्या तर रडत रडत जमिनीवर कोसळली. सगळीकडे हाहाकार माजला, शोधाशोध झाली. दिवस मावळतीकडे येऊ लागला. मात्र कलावतीच्या पतीचा कोठेही शोध लागेना. तेव्हा साधुवाणी दुःखी अंतःकरणाने भगवंतांची आळवणी करून म्हणाला, हे भगवंत, माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून जाणते अजाणतेपणी काही पाप घडले असेल, काही चूक घडली असेल तर त्याची मोठ्या मनाने क्षमा करावी. मी चुकलो, माझे कुटुंब चुकले, मी तुम्हाला शरण आलेलो आहे. तेव्हा भगवंत जे भक्त कनवाळू आहेत त्यांनी आकाशवाणीने सांगितले, अरे साधव, तुझ्या मुलीने तीर्थप्रसादाचा त्याग केला म्हणून तिला हे दुःख भोगावे लागते. प्रत्यक्षात तिने पूजा उत्तम केली आहे. ही केवळ शिक्षा जी झाली आहे ती केवळ माझ्या मायेने झालेली आहे. कलावतीचा पती म्हणजे तुझा जावाई आहे तेथेच आहे. फक्त माझ्या मायेने तो अंतर्धान पावलेला आहे. त्या ठिकाणी तुम्हाला तो दिसून येत नाहीये. त्याला कोणतीही इजा झालेली नाही. तो सुखरूप आहे. तू लवकरात लवकर मुलीला सांग की घरी जाऊन तीर्थप्रसाद भक्षण करून ये. हे ऐकताच कन्येने देखील धावत घरी जाऊन आदराने तीर्थप्रसाद भक्षण केला. पुन्हा बंदरावर येऊन पाहते तो खरोखर तिचा पती तिला स्वजनांसह दृष्टीस पडला. या चमत्कारानंतर साधुवाणी प्रत्येक पौर्णिमा संक्रमण काळी सत्यनारायणाचे पूजन करून या लोकी सुखी झाला. शेवटी सत्यनारायण प्रभूंच्या सत्यलोकी गेला. म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन अवश्य करावे. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 4था अध्याय पूर्ण झालाय. इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण व्रतकथायां चतुर्थोऽध्याय गौडः. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. श्री सत्यनारायण महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री गणेशाय नमः. सत्यनारायण पूजाकरिता शेवटचा 5वा अध्याय सांगतो. फार पूर्वी काशीनगरामध्ये एक अंगध्वज नावाचा राजा होऊन गेला.
प्रजेचे पालन करणे किंवा प्रजेविषयी आपले कर्तव्य करणे याविषयी तो दुर्लक्ष करा असे. केवळ पूर्वसुकृतामुळे त्याला राज्यभर मिळाले होते. अतिशय गर्विष्ठ असा हा राजा होता. या राजाच्या वाईट कर्मांचा लोप व्हावा, प्रजेविषयी त्याला आत्मीयता वाटावी, प्रजेचे उत्तम पालन त्याने करावे म्हणून साक्षात भगवंतांनी काय केले तर माया रचली. या राजाला शिकारीचा प्रचंड नाद होता. एके दिवशी राजा शिकारीसाठी अरण्यात गेला. अनेक हिंस्र पशूंची त्याने शिकार केली. परत येताना थोडी विश्रांती घ्यावी या विचाराने तो एका वडाच्या झाडाच्या सावलीमध्ये पहुडला. काही अंतरावर तो पाहतो तो गवळी लोक मोठ्या आनंदित अंतःकरणाने सत्यनारायणाचे पूजन करत होते. राजा हे सर्व पाहूनही त्या ठिकाणी गेला नाही. त्याने दूरवरून भगवंतांना नमस्कारही केला नाही. तरी सुद्धा गवळी लोकांनी साक्षात राजाला आलेले पाहिले म्हणून तीर्थप्रसाद देऊन दिला. राजाने मात्र तीर्थप्रसादा देखील त्याग केला. कूस बदलली, झोपी गेला. स्वप्नात त्याला दृष्टांत झाला. भक्त प्रेमी दयाळू असे भगवंत अतिशय रुष्ट झालेले आहे आणि परिणाम स्वरूप राजाच्या राज्यामध्ये हाहाकार माजलेला आहे. प्रजेने बंड केलेले आहे. राजाचे राज्यपद धोक्यात आलेले आहे. हे पाहतात त्याचे डोळे उघडले. तो धावत धावत गवळी लोकांजवळ गेला. त्याचा गर्व कुठल्या कुठे गळून पडला. गवळी लोकांजवळ जाऊन त्याने मनोभावे पूजन तर केलेच, मात्र हे पूजन कधी करावे, कसे करावे, कशा पद्धतीने करावे सर्व काही जाणून घेतले. अत्यंत आनंदाने तीर्थप्रसाद भक्षण केला. मनात चिंतन केले, हे भगवंत मी जो स्वप्न दृष्टांत पाहिला ते वास्तवात न घडावे. यापुढे मी उत्तम राज्यकारभार करेल, कधीही चुकीचे वागणार नाही असे म्हणत हा राजा आपल्या नगरात परतला. आता हा राजा उत्तम प्रकारे बदलला होता. प्रजेचे आपल्या पुत्राप्रमाणे पालन करू लागला. उत्तम राज्यकारभार करू लागला. प्रजा ही सुखावली. राजालाही सुख समृद्धीचे दिवस अजून वाढले. उत्तम प्रकारे अनेक काळ तो राज्यकारभार करू लागला. प्रत्येक पौर्णिमेला न चुकता सहपरिवार आणि प्रजेसह त्याने सत्याचे पूजन अवश्य केले. यामुळे त्या राज्यामध्ये सुख संपन्नता भरभराट सदैव राहिली. अनेक काळ सुख भोगले. शेवटी मोक्षपदास गेला. म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन अवश्य करावे. जो कोणी अतिदुर्लभ असे सत्यनारायणाचे पूजन करतो, फल देणारी कथा ही भक्तिभावाने श्रवण करतो, त्याच्या सर्व पापांचा नाश होतो. आणि जो बंधनात असेल तो बंधनातून मुक्त होतो. गरिबीत असेल तो गरिबीतून मुक्त होतो. अनेक प्रकारचे ऐश्वर्य जे नशिबाप्रमाणे लिहिलेले आहेत ते संपूर्ण भोगतो आणि शेवटी सत्यनारायणाच्या विष्णुलोकी जातो. अर्थात सर्व गोष्टींना आपले कर्म हे सुद्धा तितकेच जबाबदार. चांगले सत्कर्म ठेवल्यावर आध्यात्मिक प्रगती निश्चित होते आणि आपल्याला उत्तम प्रकारे मार्ग सापडतो. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील शेवटचा 5वा अध्याय पूर्ण झालाय. इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायां पंचमोऽध्याय गौडः. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. श्री सत्यनारायण महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय.